लोड होतंय ना, मग तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा ना. प्रेमाने बोल. सबस्क्राईब करा ना. ओम साईराम, स्वागत आहे आपलं सनब्लॉग चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण चाललो आहे मानगावला. माझ्यासोबत आहे पाठी कविता. आपण घेऊन चाललो आपली KTM. आज 16 मे आहे. रात्रीचे 10 वाजले. 10 वाजता आपण मानगावला निघालो आहे मामीच्या घरी, कारण आपले छोटी पिल्लू गावालाच आहेत तिच्याकडे. रत्नागिरी जर सिरीज तुम्ही बघितली असेल तर तुम्हाला माहिती असेल की क्षण आणि स्तुती मानगावला आहेत ते. आता आपण सिद्धिविनायकच्या पेट्रोल पंपवर आपली गाडी आणली आहे. पॉवर पेट्रोल टँक फुल करूया आणि जाऊया मानगावला. हा बस. वाशीला पोचलो आहे. मला माहिती नाही एक्झॅक्ट वाजले किती, घड्याळ आहे आपल्या हातात. तरी पण गोप्रोच्या कॅमेऱ्यावरनं समजेल आपल्याला किती वाजले आहेत ते. सांगतो तुम्हाला. 11:15 वाजलेत आता. आता आपण पोचलो आहे कलंबोळीला. बघा, गावी जायला, कोकणात जायला खूप गर्दी आहे. मेनच शूट करतो आहे, जास्त काय शूट करत नाही. आम्ही चाललो आहे आमच्या लहान पिल्लांना भेटायला. आम्ही मुंबईवरून येताना फक्त ते लोक आधीच गेलेले क्षण स्तुती वगैरे मामीकडे. आता आम्ही त्यांना भेटायला चाललो आहे. बहुतेक परत नेक्स्ट सॅटर्डे संडे आम्ही जाऊ त्यांना आणायला, तेव्हा आर्टिका घेऊन जाऊ आपली. आत्ता आम्ही त्यांना भेटायला चाललो आहे म्हणून आम्ही बाईकने चाललो आहे दोघं. काल श्रवण आणि आपला मावशीचा मुलगा, हे श्रवणच्या आत्या कविताची मावशी मुलगा, ते दोघं पण बाईकवरनं गेले. ॲक्सेस घेऊन गेलेले काल. CNGला गर्दी, CNGला नाही, थोडीशीच गर्दी येते. CNG मला वाटतं चालू झालं आहे. आपण बॉम्बेत येताना CNGची लय मारामारी होती यार. आज आहे 16 तारखेला. आपण 16 मे आहे. गेल्या शनिवारी आपण बॉम्बेत आलेलो आणि या शनिवारी आपण परत चाललो आहे मानगावला. आज आपण मुंबई गोवा हायवेला पोचलो आहे. मुंबई गोवा हायवेला लेफ्ट घेतलं आहे आपण. 11:30 वाजलेत आता. बघूया चला किती वाजता आपण मानगावला पोचलो आहे. आता आपण पोचलो आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य. कर्नाळा घाटात पोचलो आहे आपण अशा प्रकारे. आपले प्रोग्रॅम लावले आहेत पण त्यातला उजेड, त्या पट्ट्या आपल्या जरा चांगल्या क्वालिटीच्या नाही आहेत, तर आपल्याला वेळ नाही भेटला आहे. संध्याकाळी कामावरनं सुटून प्रोग्राम लावायचा प्रयत्न केलेला. तेवढ्या पट्ट्या आपल्याला पॉवरफुल नाही आहेत, भेटल्या नाहीत आपल्याला. त्याच्यामुळे आपले प्रोग्रामचा उजेड पडतो आहे पण घालतो आहे प्रोग्रामवर. प्रोग्रामचा उजेडच नाही, कुठे पडतो आहे समजत नाही. वरती एकदम कुठेतरी वाटेत थांबून असं वाटते थांबून करून घ्यायला पाहिजे. खारपाड्याच्या टोल नाक्याला आपण जरा फोगल्याम सेट करायला थांबलो 10 मिनटं. रेस्ट पण घेतली थोडी आणि फोगल्याम पण सेट केले आपण गाडीचे. बघा फोगल्याम लावून दाखवतो तुम्हाला. चला आता लगेच निघूया आपण. गेल्या सॅटर्डे संडेला टोल नाका चालू नव्हता. आता बघा टोल चालू पण झालं आहे. लुटायचे धंदे चालू झाले मुंबई गोवा हायवे रोडला. जस्ट आपण वाखणला पोचलो आहे. वाखणला पण सगळं बंद आहे, चहा वगैरे नाही. आता डायरेक्ट कोलाडला बघूया, नाही तर इंदापूरला बघू. पालीचा गणपती आहे, पालीला जायला. चला प्रवास कंटिन्यू करूया आपला. बघूया आता जरा बऱ्यापैकी देत आहेत. थोडा लूज लागले.
हा टोल इकडचा बंद आहे. सेकंड टोल होता तो. खारपाड्याचा टोल चालू केलाय कसं ते समजत नाही. जस्ट आता आम्ही कॉफी प्यायला थांबलेलो. कॉफी पिऊन आमची झाली आहे. आणि इथून आहे श्रीवर्धनला जायला. श्रीवर्धन, मांदाड, तळा, समोर आपला मानगावचा रोड. ऑलमोस्ट आपण एक अर्ध्या तासात घरी पोहोचू. सुंदर रोड आहे जायचे. मानगाव एस टी डेपोला आपण पोचलो आहे. आपला राईटला मानगाव एस टी डेपो आहे. एस टी बाहेर निघालो डेपोतनं. मानगावला पुढे आल्यावर इथून रायगडला जायला रस्तो आहे. 2:15 वाजलेत रात्रीचे आणि आपण पोचलो आहे मानगावला मामीच्या घरी. रात्रीचे 2:15 वाजले. आपण घरी पोचलो आहे आणि बघतोय समोर तर घरी पापड बनवायचं काम चालू आहे. मावशी, आमच्या सासूबाई, मामी असे मिळून पापड लाटत आहेत. हो जेवलत काय? हो हा मार मग मला काय सांगतात राग आला तर. अहो जेवलत काय? हा मग असं सांगा ना जेवलत तर. काय आणलं ना? आंबा आणलाय. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. लव्ह यू ऑल.